जळगावात भाजपचा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान. GM फाउंडेशनसह बळीरामपेठ येथील पक्ष कार्यालयात ध्वजवंदन. भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त जळगावात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. विविध कार्यक्रमांनी हा सोहळा उत्साहात पार पडला. GM फाउंडेशन आणि बळीरामपेठ येथील कार्यालयात सकाळी ध्वजवंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पक्षाच्या 46 ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम गजानन काका जोशी, मधुकर मांढरे, उदय भालेराव, भगत बालानी, सुनील बढे, कंवरलाल संघवी, अरुण बोरोले, उज्ज्वलाताई बेंडाळे, मुकुंद मेटकर, यशवंत पटेल, लीलाधर ठाकरे, सुनील नारखेडे, विशाल त्रिपाठी, रमेश जोगी, गजानन नवे, अशोक कोष्टी, किशोर नारखेडे, प्रदीप रोटे, पार्वतीबेन पटेल, रजनी महाजन, महाश्वेता माथुरवैश्य, कुसुमताई सोनवणे, मालतीताई पाटील, बाणाबाई शेवाळे, किसन मराठे, भाग्यश्री चौधरी, सुशील हासवानी, बाळू कासार, पुरुषोत्तम वाणी, मुकुंद कासार, देवानंद बारी, विकास घोळके, संजय भावसार, पुंडलिक सपकाळे, राजेंद्र मराठे, सुभाष सोनवणे, दीप्ती चिरमाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी महापौर दीपमालाताई काळे, स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, मनपा सभागृह नेते नितीन लड्डा, गटनेते प्रकाश बालानी, उदय भालेराव, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, महिला अध्यक्ष नीतू परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज भांडारकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप रोटे व सहसंयोजक सागर पाटील होते. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते ज्यांना आपण आमंत्रित केलेले असे सदाशिव बाबा यांचा सत्कार या ठिकाणी. दीपमालाताई काळे, स्थायी समितीचे सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाशभाई बालानी, गमछा, दीपक आणि स्मृतिचिन्ह. भारतीय जनता पार्टीचा जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजूमामा भोळे, जळगावची प्रथम नागरिक आमची सनुषा दीपमालाताई काळे, मनपाचे सर्व पदाधिकारी, संघटनाचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नेते गजूभाऊ, बापू आणि उपस्थित सर्व नगरसेविका, नगरसेवक, कार्यकर्ता बंधू भगिनींनो,